तुम्हाला सापडेल. ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. तुमच्यासाठी उघडलं जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळतं. जो शोधतो त्याला सापडतं. व जो ठोकितो त्याच्यासाठी उघडले जाईल. आपल्या मुलानं भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल. आणि मासा मागितला तर त्याला साप देईल. असा तुमच्यात कोण माणूस आहे. बस मागा दिलं जाईल, शोधा सापडेल आणि ठोका उघडेल जाईल. म्हणजे प्रार्थनेमध्ये 3 भाग आहेत. एक मागा, दुसरं शोधा आणि तिसरं ठोका. परंतु आम्ही फक्त एकाच गोष्टीमध्ये अडकून पडतो, ते म्हणजे मागणं. आम्ही मागत राहतो. परंतु आज शास्त्रातली एक गोष्ट जे प्रिन्सिपल आहे, प्रार्थनेचं प्रिन्सिपल आहे, प्रार्थनेचं तत्व आहे, आणि हे प्रार्थनेचं तत्व याच्यामध्ये ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. जोपर्यंत ठोकत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी उघडलं जाणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, दानियल 21 दिवसापर्यंत प्रार्थनेचं दार ठोकत होता. 21 दिवस. ज्या दानियेलानं प्रार्थनेला सुरुवात केल्याबरोबर देवदूत त्याच्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन खाली येत होता, त्या दानियेलाला 21 दिवसापर्यंत दार ठोकवावं लागलं. या ठोकण्यासाठी ज्या पद्धतीची तळमळ आम्हाला आवश्यक आहे, किंवा इगरनेस, ॲग्रेसिव्हनेस, आमच्याकडे चढाई करण्याची वृत्ती असली पाहिजे. प्रार्थना एक युद्ध आहे आणि या युद्धामध्ये तो म्हटलं ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. पण प्रश्न असा आहे, या प्रार्थनेमध्ये नेमकं ठोकायचं काय? ठीक आहे, मागा म्हणजे मिळेल, आणि मागताना आम्ही एवढं मागतो की त्याची तुलनाच नाही किंवा त्याची लिस्ट पण संपणार नाही. पण आज ठोकण्याविषयी तुम्हाला सांगणार आहे. ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. आणि या सगळ्या गोष्टी प्रार्थनेच्या गोष्टी आहेत. मागणं पण प्रार्थना आहे, शोधणं पण प्रार्थना आहे, आणि ठोकणं पण प्रार्थना आहे. आता या तिन्ही गोष्टी एकत्र नाही सांगणार, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. पण आता काय ठोकायचं आहे? मागण्यासाठी तर तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या. हन्नेने मुलगा मागितला, अब्रामाने इसाक मागितला, आणि तो म्हणतो मागा मी तुम्हाला राष्ट्रवतना दाखल देईल. बऱ्याच गोष्टी मागितल्या आणि बऱ्याच गोष्टी मिळवल्या. पण मागून काही गोष्टी मिळत नाही, त्यास ठोकावं लागतं. हा जो भाग आहे ना, हे ट्रिनिटीतलं, त्रैक्यामधलं, जशी या पिता पुत्र पवित्र आत्मा जसं हे त्रैक्य आहे, तसं प्रार्थनेमधलं हे त्रैक्य आहे. मागणं, शोधणं आणि ठोकणं. एकदा तुम्ही मागता, मग तुम्हाला उत्तर शोधावं लागतं. आता उत्तर शोधलं, तुम्हाला सापडलं नाही, मग तुम्हाला ठोकावं लागतं. मग ठोकायचं काय आणि ठोकणं म्हणजे तुम्ही ठोकत आहात, ओळखायचं कसं काय? एक व्यक्ती दार ठोकत आहे आणि कसं ठोकायला पाहिजे, काय केलं पाहिजे? स्तोत्र संहिता आणि त्याचा 51 अध्याय आणि त्याचं 15 वचन आपण वाचणार आहोत. स्तोत्र 51 आणि त्याचं 15 वचन. स्तोत्र संहिता 51:15. हे प्रभू माझे ओठ उघड, म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील. तुला पशुयज्ञ आवडत नाही तर तो मी केला असता. होम बलीही तुला प्रिय नाहीत. देवाचा यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा भग्न व अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. तू प्रसन्न होऊन सियोनचे हित कर. आता पहिलं तो ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. आता काय ठोकायचंय?
तर तो म्हणतो की माझं ओठांचं द्वार ठोकावं. काय होतं माहिती का, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आला, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे. आम्ही म्हणतो देवाच्या आत्म्यानं आम्ही भरलो, देवाच्या अभिषेकानं आम्ही भरलो. बरं, आतली प्रार्थना, आतली आराधना तुमच्या ओठांचं दार ठोकत असतं. ते शब्द बाहेर पडायचे असतात. त्या शब्दांमध्ये जे शब्द आहेत ते आतमधनं प्रभूला सादर करावे लागतात. मग हे कसं काय ठोकायचं आहे? तो भग्न आणि अनुतप्त हृदय. ठोकणं काय माहिती का तुम्हाला? तुम्ही येतात चर्चमध्ये जनरल गीत गात असताना तुमच्या भावना, तुमच्या ज्या भावना आतमध्ये दडलेल्या आहेत त्या तुम्ही कधी ठोकू देत नाही. बऱ्याच वेळा तुमच्या प्रार्थना तशाच वाया जातात. काय ती हन्ना एवढे वर्ष मंदिरामध्ये जात होती, मग एवढ्या वर्षात तिने प्रार्थना केली, देवानं तिला मूल दिलं नाही का? का नाही दिलं? तो दिवस उजळला की ज्या दिवसामध्ये ती परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेली आणि तिथं आंतरिक मनुष्य, आंतरिक आत्मा भावना व्यक्त करत आहे, ठोकत आहे आणि अश्रू डोळ्यातनं बाहेर पडत आहे. का तर ती देवासमोर रडली आणि परमेश्वरानं तिच्या अंतःकरणामध्ये असणारे जे शब्द आणि दार ठोकत आहे, ओठाचं दार ठोकत आहे आणि ठोकता ठोकता ते शब्द बाहेर पडले. आणि तिकडं हा जो याजक आहे, याजक म्हणतो, बाई मद्यपान केली का? लक्षात ठेवा, जेव्हा एखादी मागणी तुम्हाला मागायची असते ना देवाकडं, त्यास तुमचं हृदय इतकं तुटलेलं असलं पाहिजे जसं हन्नेचं हृदय तुटलं. हन्नेला लोक तुच्छ मानत होते, तिची सवत, तिचा द्वेष करत होती. का तर तिच्याकडं लेकरू नव्हतं, पण तिने ओठाचं द्वार ठोकलं आणि देवाने तिला शमवेल दिला. प्रिया, देवानं तिला शमवेल दिलेला आहे. हे ठोकण्याची ताकद आहे. काही गोष्टी तुम्हाला सहज नाही मिळणार आहे. काही प्रार्थना तुम्ही जनरली कराल, त्याच्यामध्ये कुठल्या भावना नाही आणि त्या तुम्ही व्यक्त केल्यावर तुम्हाला कसं वाटतं की तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी मिळू शकता? कसं पॉसिबल आहे? इमोशन नाहीच आहे तुमच्याकडं ना. तुम्ही येता देवाच्या भवनामध्ये, पण तुटायला पाहिजे, तो तुटण्याचा अनुभव तुमच्याकडं नसतो. आणि जोपर्यंत तुटण्याचा अनुभव नाही, तुमच्या भावना व्यक्त होत नाही, तोपर्यंत प्रभूला तुम्हाला कसं वाटणार आहे की तुम्हाला त्या गोष्टीची किती गरज आहे? तिथं तुटायला पाहिजे. देवाच्या घरामध्ये आराधना करताना पण तुटायला पाहिजे. तुम्ही तुमच्या इमोशन्स दिसल्या पाहिजे. अहो, साधी गोष्ट आहे, घरामध्ये छोटे छोटे लेकरं सुद्धा काही गोष्टी मिळत नाही ना, त्यास ते रडून अकांडा तांडव करतात. त्यांचं रडणं, त्यांच्या ओठातले शब्द हे तुमच्या अंतःकरणामध्ये करुणा उत्पन्न करतात. आणि जी गोष्ट देण्याची कुवत तुमच्याकडे नसती ना, परंतु तुम्ही तुमच्या लेकरांसाठी उपलब्ध करता. का? कारण त्यांनी ओठाचं द्वार ठोकलेलं आहे. म्हणून म्हणतो, प्रभूच्या घरामध्ये आला ना तर ओठ बंद करू नका, ओठाच्या द्वारानं अशी आराधना ठोका की परमेश्वराची समक्षता उतरून यायला पाहिजे. परमेश्वराचं सानिध्य उतरून यावं. गरज असली पाहिजे तिथं. तुमची नेमकी गरज काय? आज बंद ओठानं जर परमेश्वराच्या भवनामध्ये आम्ही आलो आणि शांत बसलो, लक्षात घ्या, देवाच्या भवनामध्ये शांत लोकांचं काम नाहीये. शांत कुठं बसायचं असतं माहिती का? कब्रस्तानमध्ये. कुठं शांत बसायचं असतं? कब्रस्तान. हा, तिथं नाही चालत. देवाच्या भवनामध्ये काय माहिती का? एकदा परमेश्वराच्या भवनामध्ये तुम्ही आला तर तिथं जल्लोष असतो. येशू ख्रिस्तानं यरुशलेमेमध्ये प्रवेश केला आणि तिथं असं लिहिलं, ते एवढे ओरडत होते की शास्त्री पुरुष आले, ते म्हटले की यांना गप्प करा. तुम्हाला सुद्धा कदाचित जास्त तुम्ही ओरडला की आजूबाजूचे लोक काय म्हणतील? गप्प बसा, गप्प बसा. पण येशू काय म्हटलं? हे गप्प बसले तर धोंडे ओरडतील. लक्षात ठेवा, लोक तुम्हाला गप्प करणार. बरं, लोक गप्प करतात कशासाठी गप्प करतात? सैतानाला तुम्ही उपासना आराधना केलेली आवडत नाही. कारण तो पूर्वी उपासना करणारा होता, आराधना करणारा होता. आणि एवढा मोठा असणारा देवदूत, सुंदर वाद्यामध्ये निपुण असणारा देवदूत, त्याला स्वर्गातनं खाली टाकलं. आणि तुमच्या आणि माझ्यासारखे लोक ज्यांची कोणती योग्यता नव्हती आणि प्रभूनं त्यांना निवडलं. आता निवडल्यानंतर मी शांत बसणं हे सैतानाला आवडतं, पण धन्य ते लोक शांत न बसता देवाची उपासना करत आहे. ओठाचं दार, ओठाचं द्वार ठोका प्रियानो. ज्या दिवशी परमेश्वराच्या घरामध्ये, परमेश्वराच्या भवनामध्ये येता, त्यावेळेस तुम्ही शांत बसण्यासाठी कधी येऊ नका. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, शांत बसणाऱ्यांसाठी देवाचे कोणतेच आशीर्वाद नाहीत. शांत बसणाऱ्यांसाठी देवाचे कोणतेच आशीर्वाद नाही.
म्हणून काही लोक असं म्हणतात ना, आम्ही सगळं मनातल्या मनात, प्रार्थना पण मनातल्या मनात करतो आणि आराधना पण मनातल्या मनात करतो. प्रार्थनाही मनातल्या मनात, आराधना पण मनातल्या मनात. आणि काही लोक, तुम्ही व्हॉट्सअपवर बघा ना, ओरडून प्रार्थना करू नका, देव बाहेर नाही. बायबलमध्ये नाही, पण ते देव जवळ आहे, एवढं कशाला ओरडता, देव जवळ आहे. जे बिब्लिकल नाही ते बिब्लिकल सिद्धांत तुम्हाला सांगतात. परंतु जे शास्त्राला धरून आहे की तिथं असं म्हटलं, ओठाचं द्वार तुम्ही ठोका. आणि ठोकत असताना कोणी दाराजवळ जाऊन असं बाहेर जाऊन नुसतं थांबतं का? ते मला त्यांना कळलं मी आलोय आपोआप म्हणून. बेल मारावं लागते, दरवाजा ठोकावा लागतो, आवाज करावा लागतो, मग तो आतला व्यक्ती बाहेर येतो. आता तुम्ही देवाच्या घरामध्ये आला आणि तोंड मिटून बसलाय, तर नाही प्रभूला सगळं कळते, मला काय पाहिजे ते, जा घरी. तू काय हालचाल करणार नाही, तू बोलणार नाही, काय गीत गाणार नाही, आणि हालेलुया म्हणणार नाही, प्रेज द लॉर्ड नाही, मेलेल्या मढ्यासारखं बसणार आहे. आणि म्हणून म्हटलं, मेलेल्या मढ्यासारखं बसायचं तर कब्रस्तानमध्ये जाऊन, सगळे तुमचे भाऊबंद कब्रस्तानमध्ये आहेत. इथं जिवंत लोक आहेत, जिवंत धोंडे आहेत. आणि या धोंड्यांचं एक्सप्रेशन काय, ते गीत गाताना सुद्धा त्यांचा आवाज कोणी दाबू शकत नाही. लक्षात ठेवा, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस स्वर्गातले देवदूत आले आणि त्यांनी सांगितलं, मोठा आवाज केला, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि मनुष्यामध्ये शांती. आज खरी शांती ही आमच्या परिवाराची गरज आहे, मंडळीची गरज आहे. आणि मंडळीमध्ये शांती कधी असते माहिती का? जेव्हा लोक ओठाचं द्वार खोलून परमेश्वराचा धन्यवाद करतात, त्या मंडळीमध्ये शांती असते. आणि शांती या शब्दाचा अर्थ काय माहिती का? शांती म्हणजे सगळ्या प्रश्नातलं उत्तर. सगळ्या प्रश्नाचं उत्तर शांतीमध्ये आहे. एखाद्या व्यक्तीला तुम्ही विचारलं, नाही मला शांती नाही, म्हणजे नेमकं काय? चला एकाने कोणतरी आलं, बरं माझ्या शांतीसाठी प्रार्थना, म्हणजे काय करू बाबा? शांती म्हणजे कुठली तरी कमतरता आहे. एक मुलगा आहे, तो म्हणतो शांती नाही माझ्यामध्ये. कशाने शांती नाही? एक तर नोकरी नाही किंवा लग्न नाही, है की नाही? करून टाकतात आई वडील लग्न, मग लग्न झाल्यावर परत येतो, शांती नाही. आधी लग्न नव्हतं म्हणून शांती नव्हती ना, आता झाल्यावर पण शांती नाही. मग का शांती नाही? कारण काय? बायको भांडण करते. मग येतो पाळक, प्रार्थना करतो, सांगतो, झाली बायको शांत, चर्चला यायला लागली. दोघं नवरा बायको येतात, घरात शांती नाही. आता तुम्ही प्रार्थनेला पती पत्नी आहेत ना, मग शांती नाही काय? बरकत नाही हो. म्हणजे शांती कुठली तरी एक कमतरता तुमच्याकडे आहे, आणि ती कमतरता कशी दूर होती माहिती का? ऊर्ध्वलोकी देवाला गौरव दिल्यानं दूर होते. हे ओठाचं दार आहे, ओठाचं द्वार आहे. म्हणून देवाचं भवन, परमेश्वराचं मंदिर जे आहे ना, या मंदिरामध्ये तुम्हाला तुमचे ओठ खुले करावे लागतील. लक्षात घ्या, दावीद हा सामान्य मेंढरं चारणारा व्यक्ती होता. त्याला कुठल्या प्रकारचं शिक्षण नव्हतं. हा दावीद जो आहे ना, हा दावीद एक सामान्य व्यक्ती आहे. पण सामान्य व्यक्ती राजगादीवरती गेला, याचं कारण काय? ओठाचं द्वार उघडून त्यानं इतकी स्तोत्र लिहिली की परमेश्वराला कळालं, हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती आराधक, हा सामान्य म्हणून ठेवायचा नाही, तर याला राजगादीवरती न्यायचं. हे ओठाच्या दाराची ताकद आहे प्रियानो. ओठाचं दार ठोका, तुमच्यासाठी देव समृद्धीचं द्वार उघडेल. ओठाचं द्वार ठोका. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जो व्यक्ती परमेश्वराच्या भवनामध्ये येऊन शांत बसत नाही, सतत सतत देवाचा धन्यवाद करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, लोकाला आवडो अथवा न आवडो, पण देवाला त्याच्या मंदिरामध्ये लोकांनी सारखं, म्हणजे व्यर्थ नाही बरं का, सतत त्यांनी बोलायला आवडतं धन्यवादाचे शब्द. जेवढे तुम्ही धन्यवादाचे शब्द बोलाल ना, आणि तेवढं प्रभू मोठं काम करणार आहे.
Yes, amen. तेवढं मोठं काम करणार आहे. ठोका तुमच्यासाठी उघडलं जाईल. आज दुपारच्या समय एक गोष्ट मी तुमच्यासाठी सांगते. कालपर्यंत तुमचे अनेक आशीर्वाद अडलेले असतील, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा परमेश्वराच्या भवनामध्ये याल त्यास नुसतं बसू नका. अशा रीतीनं तुम्ही आपली मागणी आभार प्रदर्शनासह देवाला कळवा. आणि जेव्हा तुम्ही तुमचं आभार प्रदर्शन देवाला द्याल, ओठाचं फळ देवाला द्याल. लक्षात ठेवा, जगात लोक प्रार्थना देतात, पण निवडलेले लोक आणि देवाची मंडळी नुसती प्रार्थना देत नाही, तर ती आभार प्रदर्शनासह प्रार्थना देते. आपलं ओठ उघडून देवाचा धन्यवाद करते. आणि अशा मंडळीला देव प्रसन्न राहतो. आणि अशा सतत उपासना करणारी मंडळी ही देवाची सगळ्यात लाडकी मंडळी आहे. Yes, amen. म्हणून एवढे शास्त्री पुरुष आले ना, तरी येशूच्या शिष्याने आवाज काही कमी केला नाही. तुम्ही पण कमी करू नका. Yes. आम्हाला कोणी बंद करू शकत नाही, कोणीच बंद करू शकत नाही. आमच्या ओठाचं फळ स्तुतीचा यज्ञ कोणी बंद करू शकत नाही. तुमचं ओठ. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. समजा तुम्हाला चर्चमध्ये धन्यवाद द्यायला मर्यादा असेल, घरी द्यायला कुठं मर्यादा आहे? तुम्ही घरात, आणि काही लोक नाही हो चर्चमध्ये जास्त धन्यवाद देऊ देत नाही. मग चर्चमध्ये काय तुम्ही लोकांना दाखवायला धन्यवाद देता? घर आहे ना, बंद करा दार, बंद करा खिडक्या, ओठ उघडा. तुमच्या घरात तर तुम्हाला कोणी अटकाव करणार नाही. आणि लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही एकांतामध्ये बसून देवाशी समरूप व्हाल आणि मुख उघडून देवाची स्तुती कराल, तिथं पवित्र आत्मा येईल. आणि पवित्र आत्मा एकदा आला की तुम्हाला आपोआप शांती प्राप्त होईल. Yes, amen. आपोआप, ऑटोमॅटिक. आणि लक्षात घ्या, तुमच्या ओठांना आराधना करण्याची जर सवय लागली ना, ऐका काय बोलतो मी ते तुम्हाला, हे दार ठोकणं काय तुम्हाला सांगतो. ज्या व्यक्तीला आराधना करण्याची सवय लागते, तो व्यक्ती अशुद्ध गोष्टीपासून दूर राहतो. Yes, hallelujah. अशुद्ध गोष्टीपासून दूर राहतो. एकदा तुमच्या ओठाला सवय लागली. दुसऱ्या भाषेत मी सांगेल, पहा, गुटखा आणि तंबाखू खाणाऱ्या माणसाला जर तंबाखूची आणि गुटख्याची सवय लागली, त्या तंबाखूच्या खाली आणि गुटख्याच्या खाली एक वाक्य लिहिलेलं असतं, च्युइंग टोबॅको इज इंजुरियस टू हेल्थ. तंबाखू चगळणं, गुटखा खाणं शरीरासाठी हानिकारक आहे. तरी तो खातो ना. का खातो? त्याला सवय लागली. आता विचार करा, एकदा तुम्हाला आराधनेची सवय लागली, मग कोणी किती पण तुम्हाला इशारा देऊ द्या, तुम्ही आराधनाच करणार आहे. ही सवय तुम्हाला लागली पाहिजे. ओठाचं द्वार, ओठाचं द्वार उघडा. कोणी बंदिस्त करू शकत नाही तुमच्या तोंडाला, कोणीच नाही प्रियानो. अहो, दावीद महाराज कराच्या कोशासमोर नाचत असताना त्याची बायकोच त्याला लाथाडती, त्याला नाकारते. पण इस्रायलाचे राजे कराच्या कोशासमोर काय नाचत होते, काय नाचत होते, सामान्य माणसासारखं. आणि मग तो म्हणला असता, बायकोने माझी कान उघडणी केली, आता बायकोला लपून नाचतो. तिला नाही आवडत ना बायकोला. मग तिचं तो म्हणला नाही, तुझ्या बापाला राजगादीवरून काढून सामान्य माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला देवानं राजगादीवरती बसवलं, मी त्याच्यासाठी नाचेल आणि अधिकच नाचेल. हे ओठाचं द्वार आहे. इथं प्रतिबंध करणाऱ्या व्यक्तीला धडा शिकवला जातो. आणि लक्षात ठेवा, ही सगळ्यात मोठी ताकद कोणती आहे मी तुम्हाला सांग, ओठाचं द्वाराची ताकद मी तुम्हाला सांगत आहे. बंदीशाळेमध्ये पेत्र आणि त्याचा सहकारी बंदीशाळेमध्ये आहेत, साखळदंडाने बांधलेले आहेत. आता बंदीशाळेमध्ये ते देवाची स्तुती करत आहे साखळदंड वाजवून. परिणाम काय झालं हो? यांच्या ओठांच्या द्वारानं बंदीशाळेचे दरवाजे तुटले. मी म्हणतो गॉड चर्च, एक दिवशी अशी स्तुती, अशी आराधना करा, नगर मधल्या सगळ्या तरुणांची बंधनं तुटली पाहिजे. एवढा जल्लोष करा, एवढा जल्लोष करा, एवढं देवाचा धन्यवाद करा, एवढं देवाजवळ राखून राहा, एवढं तुमच्या मुखातनं स्तुती बाहेर पडू द्या की त्या स्तुतीचे शब्द ऐकून सगळ्यांचे साखळदंड गळून पडतील. आणि एक दिवशी सगळे देवाच्या आत्म्यामध्ये तल्लीन होऊन हे शहर, हे गाव बदलून जाईल. तेव्हा खरं ते आणि चर्च ती मंडळी असणार आहे. म्हणून कधीच मर्यादा आणू नका, मर्यादा आणू नका. आराधनेची ताकद तुम्हाला लक्षात येणार नाही.
जेव्हा तुम्ही तुमच्या ओठाचं आणि द्वार तुम्ही खुलं करताना त्या दिवसापासून सगळी परिस्थिती बदलली जाते. आज सैतानाला तुमच्या मुखामध्ये आणि तो काय म्हणतो, दुःखाचं द्वार ठोठव, आशेचं द्वार नको ठोठव. सतत निराशेचे शब्द, सतत दुःखाचे शब्द. तुम्ही उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमचं मुख उघडलं जातं ना, त्याच्यामध्ये सगळी निराशा आहे, सगळं डिप्रेशन आहे, त्याच्यामध्ये काहीच आशा तुमच्यामध्ये नाहीये. कुठल्या प्रकारचं चांगलं बोलणं तुमच्या मुखातनं बाहेर पडू शकत नाही. जे शब्द सैतानाला आवडतात ते शब्द तुम्ही बोलता आणि त्याच शब्दांना देवाचा धन्यवाद करायचा प्रयत्न करतात. नाही, मला आठवतं चर्चमध्ये एक मुलगी गव्हर्नमेंटची एक्झाम तिने दिली. जाताना परीक्षेसाठी माझ्याकडे आली आणि ती म्हटली मी गव्हर्नमेंटची एक्झाम देणार आहे. आता 2-3दा एक्झाम दिले, 70 मार्क 80 मार्क पडत होते आणि मी नापास होत होती. ती म्हटली यावेळेस परत आली, म्हटली माझ्यासाठी प्रार्थना करा आणि मला गव्हर्नमेंटचं जॉब लागावा. प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर रिझल्ट आला आणि रिझल्ट आल्यावर तिने सांगितलं की 80च मार्क आहेत. परत मी म्हटलं नाही नापास, यावेळेस विश्वास ठेव, प्रभू तुला गव्हर्नमेंट जॉब देणार आहे. ती म्हणजे पाळकसाहेब असं शक्य नाही. म्हटलं देवाला काही कठीण नाही, काहीतरी परिस्थिती देव निर्माण करेल आणि तुझं सिलेक्शन होईल. आणि ती हसली ती आणि गेली. आणि गेल्यानंतर काय झालं, काहीतरी गडबड झाली रिझल्टमध्ये आणि मग रिवाईस मार्क तिला आले आणि रिवाईस मार्क आल्यावर तिला 80 होते, ते मार्क 115 झाले. 80वरून 115 आणि ती खुश झाली. आणि सॉर्टिंगमध्ये तिचं सिलेक्शन झालं, एवढी खुश झाली. आणि तरी चला चला पास्टरला सांगू आता माझं सिलेक्शन झालं, मला अपॉइंटमेंट लेटर मिळालं, मला मेसेज आलेला आहे. आणि मग तिच्या मम्मीला घेऊन ती पटपटपट लगबगीने चर्चपर्यंत आली. चर्चच्या गेटमध्ये आली, मी वर होतो, तिने मला मेसेज केला की पास्टर आम्ही येत आहे. म्हटलं ये. आणि गेटमध्ये आल्याबरोबर तिला आणखीन एक मेसेज आला, येऊ नका, एवढ्यात तुमचे कागदपत्र गरज नाही, नंतर बघू. ती म्हटली आत्ता तर सांगायला आलो तेवढ्यात हे पण झालं. एवढी निराश झाली, आता जावं का भेटावं असा प्रश्न आहे का, कुठल्या तोंडाने पाळकाकडे जाऊ ना की सिलेक्शन झालं. तरी म्हणते चला आता जाऊ. आणि मग ती आली, म्हटलं काय झालं, का चेहरा पडला. नाही आत्ता असा असा मेसेज आला. काय मेसेज आला. आणि त्याच्यात असं सांगितलं आत्ता येऊ नका, नंतर या. मग नाही, मग अनेक लोकांनी कोर्टात केस घातल्या. मग आता ते परत एक्झाम होणार आणि मला काही एक्झाम जमत नाही. मी म्हटलं असं कोण सांगतंय तुला, सैतान सांगितलं का तुला, तुझ्या कानात सांगितलं का त्यांनी. मी सांगतो आज नाही तर उद्या तुला बोलवणार म्हणजे बोलवणार, कारण मी ओठाचं द्वार खुलं केलेलं आहे. आणि मग तिच्याशी बोललो, काउन्सिलिंग केलं, जा म्हटलं आज तुला हा मेसेज आहे ना, 2 दिवसांनी तुला परत चांगला मेसेज येणार आहे. आणि ती गेली आणि 2 दिवसांनी लगेच तिला मेसेज आला, कागदपत्र घेऊन या, ड्युटीवरती हजर व्हा. ओठाचं द्वार खुला, परमेश्वर तुमच्यासाठी अद्वितीय घटना, अद्वितीय गोष्टी घडवेल. सगळं आमच्या बापाचं आहे. Yes, amen. सगळं आमच्या बापाचं आहे. हम तो खुदा के बेटे. आहे का गाणं, माहिती आहे ना कोणतं, Yes. गाता का नगरमध्ये, हम तो खुदा के बेटे है, सब कुछ हमारा है. Yes. सगळं आमचंच आहे. गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या आमच्या, कंपन्या आमच्या, घरं आमचे, जागा आमची, गॉड चर्चची जागा असणार आहे. हम तो खुदा के बेटे है, सब कुछ हमारा है. Amen. सब कुछ हमारा है. काय होतं माहिती का, ओठाचं द्वार ज्या पद्धतीने ठोकायला पाहिजे ते आम्ही ठोकत नाही. आमची समस्या काय, आम्ही दार बंद करून बसतो. कन्फेशन, कबुली द्यावी लागते की हे माझं आहे, हे माझं आहे आणि ते मी मिळवणार आहे, मला त्या गोष्टीची गरज आहे, प्रभू तू देणार आहेस. आणि देव अशा प्रकारच्या लोकांना शोधतो की ज्यांच्या ओठामध्ये मागणी आहे. Yes. मागायला पाहिजे तुम्ही. तो म्हणतो तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला देवाला देव देत नाही अशातला भाग नाही. काय होतं, आम्ही ओठ बंद करून बसतो. आणि आम्ही कसे ख्रिस्ती आहेत माहिती का, नाही देवाची इच्छा असेल तर, का तर आम्हाला कॉन्फिडन्सच नसतो देव देईल म्हणून. प्रभूची इच्छा असेल तर होईल, प्रभूची इच्छा असेल, बाळकसाहेब देवाची इच्छा असेल तर बघा मला गव्हर्नमेंट नोकरी लागेल, देवाची इच्छा असेल तर आमक. आंधळ्याला देवाने विचारलं तुझी इच्छा, देव म्हणतो पहिले तुझं तोंड उघड. Yes. तू तोंड उघड. अशी प्रार्थना करू नको, देवा तुझी इच्छा असेल तर तू मला दे. देवाची इच्छा ही आहे की तुम्ही तुमची इच्छा प्रगट करावी. Yes, hallelujah. तुमची इच्छा प्रगट करावी ना. तुम्हाला काय पाहिजे, नेमकं तुम्हाला काय पाहिजे. जर तुम्हाला काय पाहिजे तुम्ही सांगितलं नाही, ते आतमध्येच अडकून बसलेलं आहे, ते उघडतच नाही दार. आणि आतला शब्द सांगत असतो, ठोक, बोल, ही गोष्ट बोल, माग, चांगल्या गोष्टी माग,
या तुमच्या मालकीच्या आहेत, तुमच्या स्वतःच्या आहेत, देव देणार आहे, हे शब्द आतमध्ये असतात आणि ते शब्द बाहेर पडले पाहिजे. मग कधी कधी ते शब्द अश्रूंच्या रूपानं बाहेर येतात. हंबलनेस. कधी कधी रडावं लागतं देवाच्या भवनामध्ये. तुम्हाला माहिती का, सारेनं हगारेला आणि इश्माएलाला दोघांना बाहेर काढलं. जा म्हटले आमच्यामध्ये राहायचं नाही. इश्माएल आणि हगार दोघं सुद्धा रानामध्ये गेले. अब्रामानं त्याच्या हातामध्ये भाकर आणि पाण्याची मसक दिली आणि शास्त्र सांगतं मस्केतलं पाणी संपलं आणि भाकर संपली. त्यास हगारेनं इश्माएलाला झाडाखाली टाकून दिलं. ओठाचं दार मी तुम्हाला सांगत आहे. आता इश्माएल झाडाखाली ओठाचं द्वार खुलं करतो आणि रडतो. झाडाखाली इश्माएल ओठाचं द्वार खुलं करतो, ठोकतो आणि रडतो. हगार इश्माएलच्या मरणाची वाट पाहते. ऐका, हगार इश्माएलचा मृत्यू त्याची वाट पाहत आहे, परंतु इश्माएल मृत्यूच्या पलीकडच्या गोष्टी पाहत आहे. त्याला माहिती आहे या झाडाखाली मी जर द्वार उघडलं तर इथं मी मरणार नाही, इथं देव माझ्यासाठी काहीतरी करणार आहे. देव माझ्यासाठी काहीतरी करणार आहे. आणि शास्त्र सांगतं इश्माएलाचं रडणं म्हणजे त्याच्या शब्दानं ठोकलेलं दार देवाने ऐकलं आणि तो हगारेला म्हणतो, हगारे याला उचलून घे, याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करणार. जो मरणार होता तो मोठ्या राष्ट्राचा धनी झाला. का? कारण बायबल सांगतं त्यानं दार उघडलं. मरू नका, इतिहास समा बनू नका, कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं जीवन जगू नका की जे जगताना लोक विसरतील. असं जगा की लोक तुमचं स्मरण करतील. आणि ते जगण्यासाठी तुम्हाला तुमच्या ओठांचं द्वार उघडलं जाणं गरजेचं आहे. आणखीन एक गोष्ट वाचूया. कोणतं दार? लुकाचं शुभवर्तमान 3 अध्याय आणि त्याचं 21 वचन. लुक शुभवर्तमान 3 अध्याय 21 वचन. सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशूही बाप्तिस्मा घेऊन येशू सुद्धा बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत असता असे झाले की आकाश उघडले गेले. पवित्र आत्मा देहरूपानं कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला. पहा, पहिली गोष्ट मी पाहिलं, ओठांचं एक द्वार आहे. येशू म्हणतो ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. म्हणजे पहिल्यांदा आम्ही स्तुतीसाठी आपले ओठ उघडायला पाहिजे. हे दार आहे, हे बंद आहे. पहा, याला पण 2 झडप आहेत नाही का? तोंडाला, डोळ्याला 2 झडप आहेत, कानाला एकच झडप आहे म्हणून 2 कान आहेत, पण त्याला बोट घालावं लागतं. डोळ्याला झडप आहेत, तोंडाला झडप आहेत आणि हे एक दार आहे. हे डोळे पण एक दार आहे. पण आता आणखीन एक द्वार, जे द्वार त्याच्या संबंधानं म्हटलं की आकाशाचं दार उघडलं जातं. आणि आम्ही नेहमी प्रार्थना करताना एकमेकाला सांत्वन देताना काय म्हणतो? देव आकाश कपाट उघडून देईल. म्हणजे आकाशाला दार आहे की नाही? आकाशाचं दार खुलं करायला पाहिजे. बरं, आकाशाचं दार खुलं केल्यावर काय मिळणार आहे? कधी कधी हे शब्द ऐकल्यावर आम्ही एवढे उत्तेजित होतो, अरे बापरे, देवाकडे एवढे आशीर्वाद आहेत. आकाशाचं द्वार उघडतो. जसं आम्ही पाहतो की त्या शमरोनाला वेडा पडल्यावरती जो सरदार आहे, तो सरदार काय म्हणतो? देवानं आकाशाचं द्वार उघडलं तर एवढी स्वस्ताई होणार नाही. आणि देवानं उघडलं आणि एवढी स्वस्ताई झाली की त्या ठिकाणामध्ये असणारे 4 जे कोडी आहेत, या 4 कोड्यांनी सोनं, रूप, चांगले वस्त्र आणि एवढंच नव्हे तर अन्न सुद्धा आणून आपल्या त्या डेऱ्यामध्ये लपवून ठेवलं. का? तर त्यानं आकाशाचं द्वार उघडलेलं पाहिलं आणि आकाशाच्या द्वाराचे आशीर्वाद 4 कोड्यांनी अनुभवलेले आहेत. नीट ऐका, आकाशाचं द्वार ज्या दिवशी उघडेल ना, त्या दिवशी जे लोक तुम्हाला स्वीकारत नाहीत, कुष्ठरोगी, 4 कोडी जे आहेत ते नगराच्या बाहेर आहेत, त्यांना कोणी आतमध्ये येऊ देत नाहीत. परंतु देवानं आकाशाचं द्वार यासाठी उघडलं की ज्या कोड्यांचा इतिहास बदलला जावा. ऐका, जे नाकारलेत, त्यांना कोणी स्वीकारत नाहीत, रिजेक्ट झालेले लोक आहेत, आपलंसं करणारं कोणी नाहीये.
अंगावरती सरस सडलेलं त्यांचं शरीर आहे आणि त्या शरीराची दुर्गंधी येत आहे. आणि अशा लोकांना आता स्वीकारायचं. कदाचित तुम्ही अशा प्रकारचे लोक आहात. तुमची आयडेंटिटी काहीच नाही, तुमची ओळख काहीच नाही आहे. ना तुमच्याकडे पैसा आहे, ना तुमच्याकडे पद आहे, ना तुमच्याकडे स्थान आहे, ना तुमच्याकडे दर्जा आहे, ना तुमच्याकडे चांगली तुमचं चांगलं राहणीमान आहे, ना तुमच्याकडे सौंदर्य आहे. अशी कोणतीच गोष्ट नाही की तुम्ही लोकांना अट्रॅक्ट करू शकाल. नीट ऐका बरं का, कोणतीच गोष्ट तुमच्याकडे नाही. तुम्ही नाकारल्याच्या अनुभवामध्ये असणारे लोक असाल, सगळीकडनं नाकारले गेले लोक असाल. आणि तुम्हाला वाटतं की आता सगळं काही देवाच्या इच्छेप्रमाणे नीट व्हावं. मग काय केलं पाहिजे त्याला माहिती का? शास्त्र सांगतं येशू ख्रिस्त पाण्यातनं वर आला. काय लिहिले वाचा बरं. लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशूही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असता असे झाले की आकाश उघडले गेले. आकाशाचं द्वार उघडण्यासाठी दोन गोष्टी आहेत. ऐका, पहिलं द्वार स्तुतीचं द्वार आहे, ओठांचं द्वार आहे. ते द्वार उघडलं, तुम्ही देवाचा धन्यवाद केला. पण आता आकाशाचं द्वार उघडलं पाहिजे. तुम्ही गाणं गाताना स्तुती आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. म्हणजे तुम्ही स्तुती केली, देवापर्यंत गेली, आकाशाचं द्वार त्या स्तुतीने ठोकलं. पण उघडणार कसं? ऐका बरं का, नुसती प्रार्थना नाही. त्याने काय केलं? येशूनं बाकीची नाही, प्रार्थना नंतर आहे. प्रार्थना करीत असता नाही बाप्तिस्मा. सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला व येशूही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असता. कधी प्रार्थना केली? बाप्तिस्मा घेऊन. कधी प्रार्थना केली? बाप्तिस्मा घेऊन. म्हणजे आकाशाचं द्वार केव्हा उघडतं? बोला की. बाप्तिस्मा घेऊन. कधी उघडलं जातं? बाप्तिस्मा घेऊन. बाप्तिस्मा नाही घ्यायचा आणि दार ठोकत बसायचं. चावीच नाही ना. बाप्तिस्मा चावी आहे. त्याला काहीतरी पिनकोड पाहिजे, त्याला काहीतरी आणि चावी पाहिजे की जिथं तुम्ही बाप्तिस्मा नाही. काय बाप्तिस्मा घ्या ना ब्रदर सिस्टर, बाप्तिस्मा घ्या ना. नाही, जरा थोडं थांबा ना. नाही घ्यायला नाही हो, जरा थांबा. आमच्याकडं आमच्या चर्चमधले 12वी होऊ द्या मग घेतो. म्हणजे 12वी होईपर्यंत उधळ. कुठं उधळायचं तिथं? काय म्हणतं नाही, लग्न झाल्यावर घेतो. म्हणजे लग्न होईपर्यंत काहीतरी डांगडिंग करत फिरायचं वाटतं नाही का? तोपर्यंत तुझ्या इच्छेप्रमाणे तुला वागायचं. आणि मग पाळक साहेब करा ना प्रार्थना, कॉलेजमध्ये यश यावं. मर बरं, तुझ्यासाठी तर प्रार्थनाच होऊ शकत नाही ना. मी ठोकत बसणार म्हणजे त्या पाळकाला बाहेर थांबवायचं. तो उपास धरतो, दरवाजा पडतो, ठोकतोय आणि मग तिकडे पाकात पावर नाही. अरे बाबा तुझा बाप्तिस्मा नाही, आमच्यातलंही पावर आहे. पण तुझ्या बाप्तिस्म्यामुळे प्रॉब्लेम आलाय ना. तुला आकाशाचं द्वार उघडायचंय तर येशूनं बाप्तिस्मा घेतला. कोणी बाप्तिस्मा घेतला? येशूनं बाप्तिस्मा घेतले. तुम्ही येशूच्या पुढचे आहेत. मला आठवतं मी एकदा असं बाप्तिस्म्याशी सांगितलं. एक अंकल तावानी माझ्याकडे आले. काय हो बाप्तिस्मा सारखं ओरडता? काय त्या वधस्तंभावरच्या चोराचा बाप्तिस्मा झाला का? आणि त्याला म्हटलं नाही का येशू आज तू माझ्यावर सुखलोकात असशील? मग त्याला वाचवलं, मला बिना बाप्तिस्म्याचं नाही वाचवणार का? म्हटलं वाचवेल ना अंकल, तुम्हाला पण वधस्तंभावर लटकवायला पाहिजे. मग बिना बाप्तिस्म्याचं स्वर्ग गाठाल तुम्ही. चोराला वधस्तंभावर लटकवलं, तुम्ही मोकळे फिरतायत आणि तुम्ही म्हणतात चोराला स्वर्ग राज्य मिळायला पाहिजे. आणि का तर त्यांनी बाप्तिस्मा नाही घेतला. अरे त्याच्यासाठी परत येशूला खाली बोलावं लागल. 2 चोर पकडून आणावे लागतील. एका चोराला येशू, एका बाजूला तुम्ही. आणि मग तुम्ही त्याला म्हटलं पाहिजे राजाधिकारशील माझी आठवण कर. तेव्हा प्रभू म्हणला आज तू माझ्यावर सुखलोकात असेल. तू गावभर भटकतो, सगळं करतो आणि बिना बाप्तिस्म्याचं म्हणतो स्वर्गाचं द्वार ठोक, स्वर्गाचं द्वार ठोक, स्वर्गाचं द्वार ठोक. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही बाप्तिस्मा घेता त्या दिवशी तुम्ही स्वर्गाचं द्वार ठोकण्यासाठी मोकळे होता. जेवढ्यांचा बाप्तिस्मा आहे तेवढे स्वर्गाचं द्वार ठोकतात प्रियांनो. एवढ्यांचं. ज्यांचा झाला नाही त्यांनी ठोकायसाठी घ्या. अजून एक गोष्ट सांगतो, तुमचा पाळक त्यानं कितीही बाप्तिस्मा न होता प्रार्थना केली तरी सुद्धा तो फक्त बेलच वाजवत बसलाय.
त्याला बेलच वाजवायचं काम बिचारा, नाही उघडू शकत स्वर्गाचं द्वार, असं लिहिलंय तिथं. येशूनं बाप्तिस्मा घेतला, नुसताच बाप्तिस्मा का, काय प्रार्थना केली. काय केलं, प्रार्थना केली. बघा आता काही लोक म्हटले बरं झालं एकदाच चला बाप्तिस्मा घेऊ, काय त्याच्यामध्ये बुडायचं तर आहे ना, चला जाऊन बुडू. आणि काही लोक बुडतात. बाप्तिस्मा, हो बाप्तिस्मा झाला. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू का, पाण्यानं आणि आत्म्याने जन्मल्या वाचून कोणी देवाचं राज्य पाहत नाही, पाहू शकत नाही. जाऊ शकत नाही म्हणलं नाही मी, काय पाहू शकत नाही म्हणजे बाहेरून बघायचं. बाप्तिस्मा झाला म्हणजे स्वर्गात गेला असं नाही, नुसतं बघायचं. आता बघायला सुरुवात केली. पाण्याने आत्म्याने जन्म झाला म्हणजे तुम्ही आता पाहायला सुरुवात. दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेल, पहिलीमध्ये ऍडमिशन घेतलं म्हणजे तो ग्रॅज्युएट झाला की इंजिनियर झाला नाही. आत्ताशी त्याने ऍडमिशन घेतलंय, आत्ता त्याला मुळाक्षराची ओळख झाली, अ आ इ उ, नाही का. घरी आल्यावर ते पोरग बघा त्याला फळा लावतो म्हणतो मम्मी म्हण अ अननसाचा. तिची आई सगळं शिकून आली, अननस फननस नाही का सगळं, ए फॉर ऍपल, बी फॉर बॅट. मग तुम्ही म्हणता का नाही पोरग ग्रॅज्युएट झालो, आत्ताशी शाळेत गेलंय. बाप्तिस्मा म्हणजे आत्ताशी एंट्री, आत्ताशी शाळा. आता बाप्तिस्मा घेतला दुसरी इयत्ता, ग्रॅज्युएशनची दुसरी इयत्ता, स्वर्गाचं द्वार ठोकण्याचं दुसरी प्रोसेस काय, त्याने बाप्तिस्मा घेतला आणि प्रार्थना केली. जे लोक बाप्तिस्म्यानंतर प्रार्थना करत नाही ते दारच ठोकत नाही, दाराच्या बाहेरच बसलेत, येईल प्रभू देईल. तुम्हाला सांगू का, दार न ठोकता कोणाला मिळतं. अचानक दार उघडतो, दारात भिकारी बघतो, आम्ही बसलाय म्हणून त्याला देतो आणि ठोकतो. कोण माहिती का, ज्याला वाटतं माझ्या ठोकण्याला प्रतिसाद मिळून माझा बाप माझं दार उघडेल, तो मुलगा असतो. मुलगा म्हणून देवाचं द्वार ठोका प्रिया, मुलगा म्हणून देवाचं दार ठोका. आकाशाचं द्वार ठोकण्यासाठी तुम्हाला प्रार्थनेची नितांत गरज आहे, बाप्तिस्म्यानंतरची प्रार्थना. म्हणून लक्षात ठेवा, जितका बाप्तिस्मा महत्वाचा आहे तितका बाप्तिस्म्यानंतर प्रार्थना महत्वाची आहे. आणि जोपर्यंत तुम्ही प्रार्थना करत नाही, मला वाटतं लुकाचं शुभवर्तमान 18 अध्याय 1 ते 7 वचन वाचा. लुक शुभवर्तमान 18 अध्याय 1 ते 7 वचन. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व फसू नये याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला. तो असा एका नगरात कोणी एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे व माणसाला जुमानीत नसे. आणि त्याच नगरात एक विधवा होती. ती त्याच्याकडे वारंवार येऊन म्हणत असे की माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्या विरुद्ध न्याय करा. पण काही काळपर्यंत तो ते करीना. परंतु नंतर त्यानं मनात म्हटलं, जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानत नाही तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करीन. नाही तर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील. तेव्हा प्रभूने म्हटलं, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. तर देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करीता त्यांचा तो न्याय करणार नाही काय. तो दार ठोकायला सांगताना काय, कसं दार ठोका म्हणतो, रात्रंदिवस. कधी हो, रात्रंदिवस. पण आम्ही 3 टाइम दार ठोकतो, नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण, आणि रात्री झोपताना. आणि ते झोपताना कशासाठी माहिती का, फार सुंदर प्रार्थना असते. दिवसभर सांभाळलं, आता रात्रीभर सांभाळ, आहे की नाही. उशा पायथ्याला देवदूत ठेव, स्वप्नापासून बचाव कर, आला तर घेऊन जा, नाही आला तर राहू दे. दुसरा आजचा दिवस दाखवला, उद्याचा दिवस दाखव. सकाळी उठल्यावर रात्रभर सांभाळ, आता दिवसभर सांभाळ.
ती पोपटपंची प्रार्थना वटवट वटवट वटवट, हे दार ठोकून ठोकून देव पण जाऊ दे, ते 12 महिने हेच बोंब यांचे. सकाळी उठायचं अंडे वाल आणि हे दिलं ना अन्न आशीर्वादित कर, आतमध्ये जाऊ दे, पॉयझन होऊ देऊ नको, व्यवस्थित पचू दे, सगळं अन्न आशीर्वादित, हे आशीर्वाद. आणि त्याच्या पलीकडे जाऊन काही लोक तर पिक्चरला जाताना सुद्धा प्रार्थना करतात, देवा आमचं जाणं आशीर्वादित कर. मला सोलापूरमध्ये गेल्यावर पहिल्यांदा एका घरात गेलो, ते सिनेमालाच निघालेले होते. या पाळक साहेब पिक्चरला निघालं, जर आमच्यासाठी प्रार्थना करा. काय प्रार्थना करू देवा, ते छत पडू देऊ नको, यांना व्यवस्थित पिक्चर दिसू दे आणि तो पिक्चर यांच्या मनात जाऊ दे आणि यांचं बघणं आशीर्वादित होऊ दे. काय मेंटल लोक आहेत हे, जरा ठोक ना. तो स्वर्गातला देव हसत असतील, यांना काय बोलावं, यांना कसं सडकाव. प्रार्थना करताना ज्या प्रार्थना तुम्ही देवाला सादर करता, त्या प्रार्थना तुमच्या गरजेच्या प्रार्थना नाही. तुमचं जेवण, तुमचं झोपणं, तुमचं चालणं, तुमचं बोलणं नाही. ही प्रार्थना तुमच्या अंतःकरणातलं रदगत आहे. असं लिहिलंय, येशू ख्रिस्त त्या स्त्रीला, त्या शिष्यांना दाखला देताना काय म्हणतो माहिती का, त्या अन्यायी राजाकडे जाऊन ती बाई ज्या पद्धतीनं सतत मागणं मागत आहे, सतत जेरीस आणत आहे, ऐका, असं दार ठोका प्रार्थनेचं ना, तो काय सांगतो माहिती का, अन्यायी राजाला जेरीस आणलं. धन्य ते लोक रात्रंदिवस प्रार्थना करून देवाला जेरीस आणतात. तो बोलतोय ना, त्याचा अर्थ त्याला काय म्हणायचं माहिती का, तुम्ही सुद्धा मला जेरीस आणा. तुम्ही असं कसं म्हणता, अहो लेकरं तीच करतात ना, आई वडिलांना जेरीस आणतात. काही गोष्टी मागताना मम्मी दे, मम्मी दे, मग ती काय दे, अरे जरा दम धर, तो मम्मी दे. आणि मग ते रडत रडत तिच्या पुढे थै 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 नाचत नाचत इकडं फिरत असतो ना, आणि फिरता फिरता त्याच्यामध्ये जाऊ दे, हे खड्ड्यात ह्या कार्ट्याचं पहिलं बघू दे. अहो लक्षात ठेवा, अशी प्रार्थना करा, सगळे कार्टे सोडून याच कार्ट्याचं मागणं देवाने मान्य केलं पाहिजे. बाकीचे पण प्रार्थना करत आहेत ना, आणि तुम्ही सावकाश देईल. 2 लेकरं असतात घरामध्ये, आमच्या घरात तसा मी होतो. आमचा धाकटा भाऊ होता ना, तो सगळं भांडून भांडून घ्यायचा, आणि मी तो त्याच्या आमच्या आईला म्हणायचं, मला अंड पाहिजे, मला तळलेलं अंड पाहिजे. मी म्हणायचं ते डाळ भात, आणि तो तळलेलं अंड खाऊन घेतो. तर मी डाळ भातावर जीवन काढलं. पण तो जेरीस आणत होता. तुम्ही जेरीस आणणारी प्रार्थना करा, बेस्ट तुमच्याकडे येणार आहे. दार ठोका, दार ठोका. आणि देवाला अशी दार ठोकणारी मंडळी आवश्यक आहे. रात्रंदिवस जेरीस आणणारी प्रार्थना, रात्रंदिवस तशी प्रार्थना केली पाहिजे, जेरीस आणणारी प्रार्थना केली पाहिजे. शांत राहू नका, गप्प राहू नका. मंडळीनं एकाग्रतेने 24 तास प्रार्थना करावी. जर तुम्ही तशा प्रार्थना कराल ना, येणार दिवसामध्ये तुमच्याकडे अनेक आशीर्वाद आलेले तुम्ही पाहाल, अनेक गोष्टी तुमच्या मंडळीमध्ये घडलेल्या तुम्ही पाहाल. आता मंडळीला जर कशाची गरज असेल तर एकाग्रतेने यावं आणि प्रार्थनेचं दार ठोकावं. इतकं ठोकावं, इतकं ठोकावं, देवाचं सारं लक्ष इकडून तिकडून जाऊन फक्त गॉड चर्चकडे लागलं पाहिजे. आणि त्यांनी विचारलं पाहिजे, अरे एवढ्या प्रार्थना का करता, सांगा तरी तुमच्या मनामध्ये काय आहे, आज तुम्हाला काय देऊ, एकदाच बोलून टाका. तर तो अन्यायी राजानं दखल घेतली. तुमचा राजा तर न्यायी राजा आहे, तुमची दखल तो घेणार आहे. दखल घेणार, 100% दखल घेणार आहे. असं होत नाही की देव तुमची दखल घेत नाही. माझ्या सेवेमध्ये या गोष्टी मी अनुभवल्या. मला आठवतं की जेव्हा मी पहिलं चर्च, खालचं चर्च, आता वरच्या चर्चला देव भरपूर पुरवठा करतो, म्हणजे मागायची पण गरज लागत नाही. कशा कशा पद्धतीने देव पुरवठा करतो याचं तुम्हाला सांगू शकत नाही, पण पुरवठा करतो. पण माझी पहिली साक्ष, पहिलं चर्च ज्यावेळेस मी बांधायला चालू केलं होतं खाली, त्यास पैशाचा पुरवठा अतिशय तुटपुंजा. माझ्याकडचे जे लोक होते ना, सगळ्यात मोठा दशांश माझा 500 रुपयाचा होता. 500 रुपयाचा फक्त दशांश होता, सगळ्यात मोठा दशांश. आणि मग या लोकांकडनं चर्च कसं बांधायचं मला मोठा प्रश्न पडला. कशी तरी जागा, ती 3 लाखात ती जागा घेतली असती. ती 3 लाखाची जागा जवळजवळ 1.25 कोटी रुपयाची जागा झाली. पण त्यास ती 3 लाखाची जागा कशी घेतली ती माझं मला माहिती. त्याच्यावर बांधकाम केलं, आणि बांधकाम केल्यावर सगळा पैसा संपला. स्लॅब टाकायचा होता, आणि मला मोठा प्रश्न पडला कसं काय. आणि तेवढ्यामध्ये मला असं वाटलं की नाही, ते महापौर तिथले होते, ते म्हटलं की ते सगळ्यांना मदत करतात आणि तुम्हाला पण मदत करतील. मी त्यांच्याकडे गेलो, त्या व्यक्तीने 1 रुपयाची पण मदत केली नाही. पैसा संपला, आता कुठून आणायचा पैसा.
पिलर उभे केलेले आहेत, सेंटरिंगचं ते सगळं सामान ठोकलेलं आहेत, ना स्टील आहे, ना सिमेंट आहे, ना खडी आहे, ना वाळू आहे, कोणत्याच गोष्टी त्या ठिकाणामध्ये नाही. आणि मला मोठं प्रेशर आलं की आता करावं काय. मग मी लोकांना म्हटलं चला आपण प्रार्थना करू. आणि रात्रंदिवस रडून प्रार्थना केल्या. मंडळीतल्या लोकांना बोलवलं, सगळी लहान लहान लेकरं येऊन प्रार्थना करतो ते, देवा तो आमची गरज भागव, तो आमची गरज भागव. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही देवाला जेरी सांगता, रडून रडून प्रार्थना करता, इकडे देवानं आणि त्या प्रार्थनेचं स्वरूप आणि आमचं रडणं, आमचं कन्ना ऐकलं. आणि तिकडं अमेरिकेमध्ये असणाऱ्या एका पास्टरला देवाने सांगितलं की ते पालक, त्यांना पैशाची गरज आहे आणि तू त्यांची मदत कर. आणि त्यांनी सांगितलं, त्यांच्या त्या ठिकाणामध्ये आमची एक बहीण राहिली होती, त्यांनी सांगितलं, सकाळी तिला बोलून घेतलं, म्हटलं वैशू इकडे. असं देवाने मला दाखवलं की तुमच्या पाळकाला मला मदत करायची. आणि तिथं मला जवळजवळ 1.25 लाखाचं स्टील लागणार होतं. आणि त्यांनी बरोबर तेवढ्याच त्या किमतीचं 1.25 लाखाचा चेक त्यांनी पाठवला. आणि त्या शहरामध्ये असणारे आणि त्या अश्विनी हॉस्पिटलचे चेअरमन होते, त्या चेअरमनने आमच्या एका स्टाफला बोलवलं आणि त्यांना म्हटलं, इकडे तुम्ही चर्च बांधतात, मला तुमच्या चर्चला 7 ट्रक वाळू, 7 ट्रक खडी, 250 पोते सिमेंट द्यायचं. लक्षात ठेवा, एकदा दार ठोकलं की परमेश्वर तुमच्यासाठी उघडतो. एकदा दार ठोकलं तर परमेश्वर तुमच्यासाठी उघडतो. असं समजू नका तुमच्या प्रार्थना कधी वाया जातील. असं समजू नका तुमचा देव अन्यायी देव नाही, तुमचा देव तर न्यायी देव आहे. तुमचा देव तर न्यायी देव आहे. झेरीस आणा, झेरीस आणा, झेरीस आणा, रात्रंदिवस प्रार्थना करा. अनुभव घ्या, रात्रंदिवसाच्या प्रार्थनेचा अनुभव घ्या. जी गोष्ट अशक्य आहे ती गोष्ट एका क्षणात देव शक्य करून दाखवतो. कधी कधी मंडळीनं प्रार्थना करावी याच्यासाठी देव विपरीत सिच्युएशन निर्माण करतो. विपरीत सिच्युएशन. ऐका, आज तुम्ही इथं आहात ना, हे तुमचं नाही, हे तुमचं नाही. पण एक दिवस तुम्ही रात्रंदिवस प्रार्थना कराल, याच्यापेक्षा भारी तुमचं असेल. त्याच्यासाठी देव तुम्हाला फिरवतो कुठं कुठं. तो म्हणतो चला, का तर तुम्हाला दाखवतो आता प्रार्थनेची गरज आहे. आणि एकदा तुम्ही प्रार्थना करून ठोकायला सुरुवात केली ना, देवाची सुद्धा धावपळ चालू होईल. अरे यांना कुठं तरी जागा, सुद्धा जागेचा माणूस तुमच्याकडे, आमची जागा घ्या. तुम्हाला माहिती आहे का, आम्ही जागा शोधत होतो, खूप ठिकाणी जात होतो, पण एक दिवशी तो जागेचा मालकच आमच्याकडे आला. घेता का म्हणलं जागा. अरे म्हटलं आपण प्रार्थना केली म्हणजे बरोबर माणूस आलाय. आणि जो दृष्टांत प्रभूने मला दाखवला तोच माणूस आला. तो म्हणला आमची जागा घ्या. म्हटलं घेतो ना. किती रुपयाला. मग त्यावेळेस त्यांनी मला वाटतं 848 4,80,000 सांगितली. 4,80,000 80,000 रुपयाने सांगितलं. आणि 848 4,80,000 नाही, 6 गुंठे बरोबर आहे, 6 गुंठे 4,80,000. त्याने सांगितलं 80. आम्ही म्हणलं 30च देतो, 30,000. आहोत एवढ्या कुठं कमी असते का. बरं ठीक आहे 40ने द्या. मग 4,80,000ची जागा त्यांनी म्हटलं 3 लाखाला. म्हटलं ठीक आहे, झाला डन सौदा. द्या म्हणलं पैसे. म्हटलं पैसे नाही. आणि पैसे नाही तुम्ही सौदा करायला निघाला का. त्यांनी जागा दाखवली. म्हटलं ही घ्या तुमची 6 गुंठे. 8 गुंठे जागा नंतरचे 2 गुंठे पण मिळाला. ते नाही सांगत स्टोरी तुम्हाला, पण ती 6 गुंठे गेलो आम्ही. तिथं प्रार्थना केली. म्हटलं देवा ही जागा तो आम्हाला दिली, त्याच्यासमोरच सौदा करा. अहो प्रार्थना तर करू द्या. केली प्रार्थना आणि केली प्रार्थना, त्याच्यासमोरच प्रार्थना केली. त्याला बैठक करू. आता बैठक केली. द्या म्हणलं पैसे. म्हटलं पैसे नाही. पैसे नाही मंत्र मारतो का माझ्या जागेवर, म्हणजे कोणी घ्यावंच नाही. पैसे नाही मंत्र मारून मोकळा झाला. तर कोण जागा घेणार. नाही आम्हीच घेणार म्हटलं. आणि पैसे नाही म्हणता की अहो पैसे नाहीत पण येणार आहेत. आणि प्रार्थना केली. 1 महिन्याच्या आत ज्याला देवानं पाठवलं तेवढे पैसे उभे राहिले का. हे दार जे आहे ना ठोकलं, जे नाही ते तुमच्याकडे येणार आहे. नाही ते तुमच्याकडे येणार आहे. रात्रंदिवस देवाला जय दिसाना. गॉड चर्च गप्प राहू नका. अशी प्रार्थना करा, अशी प्रार्थना करा. तुमचे अश्रू पाहून स्वर्ग हल्ला गेला पाहिजे. स्वर्ग हल्ला गेला पाहिजे. स्वर्गातला देव हल्ला गेला पाहिजे. त्याची परिस्थिती बदलण्याची क्षमता तुझ्यामध्ये, तुमच्यामध्ये. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, चर्च म्हणून जगू नका, चळवळ म्हणून जगा. चर्च भरपूर आहेत, चळवळ असली पाहिजे. हो चळवळ. चळवळ म्हणजे काय माहिती का, लोक चर्चमध्ये येऊन आराधना करतात, ते झालं चर्च. पण चळवळ जी असती ना, त्या चळवळीला थांबत नसती. ती जोपर्यंत ती व्यक्ती अस्तित्वात असती ना तोपर्यंत चळवळ चालू असती.
तसं चर्च एक चळवळ असली पाहिजे. जोपर्यंत चर्च अस्तित्वात आहे तोपर्यंत मिराकल्स राहिले पाहिजे. ते खरं चर्च आहे. अन्यथा चर्च म्हणून जगण्यात मजा नाहीये. चळवळ म्हणून जगा. चळवळ, देवाच्या लोकांमध्ये ती चळवळ असली पाहिजे. एका आशीर्वादापुरतं मर्यादित राहू नका. आता तुमचं स्वप्न असेल नाही चर्च बांधायचं, तुम्ही म्हणाल चला जागा झाली, चर्च झालं, आता मला जागा आली, चर्च आले, एकदम समाधानी, चांगलं चर्च आहे, सगळे बघून गेलेले, मोठं पटांगण होतं, आतमधलं चर्च छान होतं, सगळं व्यवस्थित होतं. पण चळवळ हो, आणि चळवळ असणाऱ्या माणसाची वळवळ वाढती नाही का. आणि मग माझी पण वळवळ वाढली. वेळलं नाही आता अजून मोठं करायचं चर्च. जे बांधकाम मटेरियल टाकायला आले ते म्हटले साहेब तुम्हाला काय झालं, तुम्ही कशाला बांधताय. म्हटलं अरे चर्च बांधतो. मग हे काय. म्हटलं चर्च आहे. मग हे चर्च आहे, हे कशाला अजून. अरे बाबा आम्हाला अजून बांधायचं म्हणून आम्ही बांधतोय. चळवळ आहे ती. तेलोरे मरेल तेव्हा चळवळ थांबेल. तुम्ही लक्षात ठेवा, गॉड चर्च असं असलं पाहिजे ना, जेव्हा ते चर्च नसेल तेव्हा चळवळ. आणि ते चर्च कधी नसणार, येशू ख्रिस्त येईपर्यंत चर्च असणार आहे. आणि चर्च असेपर्यंत रोज नवीन नवीन गोष्टी तुमच्या जीवनात घडल्या पाहिजे. घडणार कशा, मंडळी प्रार्थनेचं द्वार ठोकेल तेव्हा. आकाशाचं द्वार ठोका. प्रार्थना, इतकी प्रार्थना. कधी पण एकत्र आले ना, चला सिस्टर 2 मिनिटं प्रार्थना करू. घरामध्ये गेला ना, दुसरं तिसरं काय, चला ना बसू प्रार्थनेला. आता विचार करा, गप्पा मारायला आले लोक, देव म्हणाला आता तरी गप्पा मारून थोडंसं मला विसावा देतील. पण तुम्ही तिथं प्रार्थनेला बसल्यावर देव कपडावर अजून प्रार्थना. अरे हे मला स्वस्त बसू देणार नाहीत. हे ब्रदर पण आल्यावर दुसरं काहीच बोलत नाही, नुसत्या प्रार्थना 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 प्रार्थना. स्वर्गातले देव तर अरे जा बाबा यांचा प्रश्न सोडव, यांना काय पाहिजे, जागेसाठी एवढी प्रार्थना करतात ना, यांच्या एकदा यांना देऊन टाक जागा. आणि तेवढी जागा घ्यायची, बांधकाम करायचं, आणि पुन्हा देवाला त्रास द्यायला सुरुवात करायचं. हालेलुया, हालेलुया, जोरात बोलाव हालेलुया, हालेलुया. अजून तुम्हाला जेव्हा चर्च स्वस्त बसतं तेव्हा प्रार्थना बंद होतात. आणि मी पण असा पाळक आहे, लोकांना सारखा कामाला लावतो. आता काय होईल माहिती का, लोक जर प्रार्थना करायची बंद केली की भांडणं करायला चालू करतील. बघा आता सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही AC लावला, फॅन लावला, प्रिचिंग चालू आहे, गाणं चालू आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. सगळं चालू झालं की धुसफूस चालू होतं. याचा आवाज कमी, त्याचा आवाज जास्त, ह्याने असं म्हटलं, त्याने तसं म्हटलं, याचं लीडिंग चांगलं, त्याचं लीडिंग खराब. पण नुसतं प्रार्थना करत राहिल्यावर तुमच्या डोक्यात काय येणार नाही. तुम्हाला एकच कळतं, याच्यानंतर मोठा मिरॅकल पाहायचा, याच्यानंतर मोठ्या गोष्टी पाहायच्या. आणि म्हणून हे दार तुम्हाला ठोकता आलं पाहिजे. प्रार्थना करा निरंतर, रात्रंदिवस प्रार्थना करा. एकमेकाला भेटल्यावर पहिले प्रार्थना करा. बाकीच्या ख्याली खुशाली विचारूच नका, तुमचं काय झालं काल, ती पण चर्चा करू नका. आता इथून गेल्यानंतर आज 3 दिवसात 4 दिवसाच्या आपल्या मीटिंग संपतील, मीटिंगची पण चर्चा करू नका. फक्त प्रार्थना. काय प्रार्थना, प्रभू जे शिकलोय ना आता ते आता त्याचं लागूकरण करणार आहे. आणि लागूकरण केल्यावर ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टी आम्ही घडवून आणणार आहोत. ते घडवून आणा. लक्षात ठेवा, देवाला घडवणारे लोक आवडतात. तुम्हाला माहिती का, देवाचा आत्मा जलाशयावर तळपत होता मिलियन्स इयर, माहित नाही किती वर्ष. पण असं लिहिलं, देव बोलला. काय झालं, बोलला. काय देव बोलला, आकाश. म्हणजे देव जोपर्यंत बोलत होता तोवर आकाश आलं का नाही. आता मंडळी बोलत नाही तोवर कसं अस्तित्वात येणार आहे. तुम्ही बोलायला सुरुवात कराल आणि हळूहळू आकार घ्यायला सुरुवात होईल. तुम्ही आजपासून जर बोलायला सुरुवात केली ना, सुटल्यावर म्हणायचं प्रत्येक जण एकमेकाला, आपलं चर्च होणार म्हणजे होणार. आपण चर्च बांधणार म्हणजे बांधणार. ते नाही विचारायचं कसं शक्य आहे, आपले लोक एवढेच आहेत, आपल्याकडे पैसेच नाही. अरे तुमच्या बापाचे पैसे नाही, माझ्या बापाचे पैसे येणार आहेत. अरे माझा बाप श्रीमंत आहे, माझा बाप श्रीमंत आहे, माझ्या बापाकडे भरपूर आहे, माझा बाप द्यायला समर्थ आहे. आणि जर तुम्हाला तुमच्याकडनं बांधायचं ना, तर देवाचं एक वैशिष्ट्य आहे. आता देवाला तुमच्याकडनं बांधायचंय ना, तर देव काय करेल, पहिले तुम्हाला श्रीमंत करेल. एक पण आम्ही नीट म्हणा ना, आमेन. आता तुमच्याकडनं पैसे द्यायचे, समजा देवाला एका व्यक्तीकडनं 1 लाख द्यायचे, तर देवाला माहिती आहे याच्याकडे 10 लाख असल्याशिवाय 1 लाख देणार नाही. म्हणजे पहिले देव तुम्हाला काय देणार, 10 लाख तुम्हाला देणार, मग तुमच्याकडे 1 लाख देणार. याचा अर्थ चर्च बांधून घेताना देव लोकांना धनवान करत असतो, श्रीमंत करत असतो. म्हणून
म्हणून मंडळीनं प्रार्थना करताना अशी प्रार्थना करायची, देवा मला माझं घर नाही बांधायचंय, मला तुझं घर बांधायचंय आणि तुझं घर बांधण्यासाठी तू मला उपलब्ध करून दे. आणि जेव्हा देव तुम्हाला उपलब्ध करून देईल त्यास तुम्ही तुमच्या घरात राहणार नाही, देव त्याच्या घरासारखं तुमचं घर बांधेल. म्हणून म्हटलं प्रार्थनेचं द्वार, आकाशाचं द्वार हे प्रार्थनेच्या द्वारे खुलं केलं जातं. एकच मुद्दा पाहू आणि मग संपू. एकच मुद्दा पाहू. खरं तर बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु मलाच लेट झाला आणि त्यामुळं तुम्हाला जास्त काही सांगता येत नाही. पण एक मुद्दा सांगू द्या. चालतंय का? ओके. लुकाचं शुभवर्तमान 19 अध्याय 45 वचन. एकच मुद्दा मी सांगेल. हां. नंतर तो मंदिरात गेला व त्यात जे विक्री करीत होते त्यास तो बाहेर घालू लागला आणि त्यांना म्हणाला माझे घर प्रार्थनेचे घर होईल असा शास्त्रलेख आहे. परंतु त्याची तुम्ही लुटारूची गुहा केली आहे. तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे. पण मुख्य याजक शास्त्री व लोकांचे पुढारी त्यांचा घात करावयास पाहत असत. अजून एक वचन वाचा, यशया 54. मग हे तसंच ठेवा, पण यशया 54 वाचा. हां, यशाचं पुस्तक 50 अध्याय 4 वचन. यशया 54. शिनलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभु परमेश्वरानं मला सुशिक्षितांची जीवा दिली आहे. तो रोज सकाळी मला जागे करतो. शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो. पा अजून एक दार आहे आणि त्या दाराला म्हटलं कान उघडणं. आता कान उघडणं म्हणजे नेमकं काय? बघा, आता बऱ्याच लोकांना कान असतात पण ऐकायला येत नाही. कान आहेत त्यांच्याकडे, सगळे कानाच्या पाळ्या आहेत, छिद्र आहेत, दिसतंय सगळं, आणि ते माझं बहिरेपण निघून जावं म्हणून प्रार्थना करा, म्हणजे आज जात नाही. बरं, काही लोकांना ऐकायला येतं पण तरी प्रभू प्रगटीकरणाच्या पुस्तकात म्हणतो ज्याला कान आहे तो ऐकतो. म्हणजे नेमकं काय प्रभूला बोलायचं आहे? एक दार आहे, हे तुम्ही कानाने ऐकता, मग जातं कुठं? आता तुम्ही काही संदेश ऐकला, मला माहिती आहे आत्ता तुम्ही प्रार्थनेचा संदेश ऐकला, तुम्ही म्हटलं दार उघडायला पाहिजे. मला वाटतंय बरेच लोक आता प्रार्थना करणार आहे. हे कसं काय तुमच्याकडे प्रेरणा येणार आहे? तुम्ही काहीतरी ऐकलं मग ग्रहण केलं. आता काही लोक ऐकतील, प्रार्थना करतील, काही लोक ऐकून पण प्रार्थना करणार नाही, त्यांच्यामध्ये चेंजेस होणार नाही. मग हे का घडतं असं? ऐकलं पण आता काही प्रार्थना करणारच नाही, काही प्रार्थना करणार आहे. का घडलं? काय होतं माहिती का? आतमध्ये हे कान तुमचं बाह्य शरीर आहे आणि त्याचं ते फक्त आतमध्ये जाण्यासाठी माध्यम आहे. हे आत जातं आणि तुमचा मेंदू, त्याला मन म्हटलेलं आहे. हे तुमचं मेंदू म्हणजे मन आहे. तुम्हाला तिकडं काहीतरी सांगितलं जातं, जसं इथं सांगितलं जातं की पास्टरनी सांगितलं की हा हॉल आपला नाही, हे चर्च आपलं नाही. मग तुम्ही काय करणार? हे संपल्यावर बाहेर जाणार. तुम्हाला माहिती हे आपलं नाही, तुमच्या मेंदूनं मनानं स्वीकारलं हे आपलं नाही. तसं देवाचं वचन तुमच्याकडे येतं आणि तुम्ही मनाचं द्वार उघडता. हे मन आहे, त्याचं द्वार आहे. हे कान जे तुम्ही म्हणता ना, हे कान तुमच्या शरीराचा अवयव आहे, पण कान जिथं नेतं त्याला मन म्हटलेलं आहे. हे पोचवतं कुठं? मनात, म्हणजे मेंदूपर्यंत जातं आणि मेंदू ते स्वीकारतं. आणि मेंदू स्वीकारल्यानंतर जे काही तुम्ही तुमच्या मार्गामध्ये बदल करता, व्यक्तिगत जीवनामध्ये बदल करता, सवयीमध्ये बदल करता, आत्मिक जीवनामध्ये चेंजेस आणता, इथं तुमच्या मनाचं परिवर्तन झालं असं म्हटलं जातं. आता काय होतं माहिती का? तो मन उघडा म्हणून सांगत आहे, मनाचं दार ठोका. कधी कधी देवाचं वचन येतं ते आदळतं मनावरती, आणि मनावरती आदळल्यावर काय होतं? आम्ही ते उघडायला पाहिजे. म्हणजे आम्ही म्हटलं पाहिजे ना, हे वचन माझ्यासाठी आणि मी माझ्या जीवनात ते लागूकरण करून घेणार आहे. आणि मग शास्त्रात काय म्हटलं माहिती का? धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जे आपला कान बंद करतात त्याची प्रार्थना सुद्धा वीट आणणारी प्रार्थना आहे. कित्येक वेळा मी देवाचं वचन कानावरती पडू नये याच्यासाठी आमचं मन बंद करून टाकतो.
आम्ही त्याच्यात रिस्पॉन्स देत नाही. आम्ही म्हणतो नाही हे माझ्यासाठी नाहीये. प्रत्येक वचन हे माझ्यासाठीच असतं, येस आमेन. ते दुसऱ्यासाठी नाहीये. आणि आजची दुपार जी आहे ना ती तुमच्यासाठी धन्य आहे. आमेन. का माहिती का? देवानं नगर मधल्या दुसऱ्या चर्चसाठी नाही, तुमच्यासाठी वचन पाठवलेलं आहे. आमेन. हालेलुया. तुमच्यासाठी वचन पाठवलं. आज मी माझ्या चर्चमध्ये उपदेश करायला पाहिजे होता, पण मी माझ्या चर्चमध्ये उपदेश करत नाही, मी तुमच्या चर्चमध्ये उपदेश करतो. का माहिती का? देवाला वाटतं हे तुमच्या मनावरती आघात करावा आणि ते आघात केल्यावर तुम्ही ते स्वीकारावं आणि स्वीकारल्यावर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मंडळीमध्ये तसं घडावं. म्हणून काय केलं पाहिजे? मनाचं द्वार आता उघडलं पाहिजे. प्रभू तुझं वचन येऊ दे. आमचं मन उघडं करायचं, मोठं मन करायचं. आणि जेव्हा तुम्ही देवाचं वचन स्वीकारता, आपल्या मनानं ग्रहण करता. लक्षात ठेवा, चर्च मधली कोणतीच व्यक्ती त्यानं येऊन असंच घरी जायचं नसतं. काय होतं माहिती का? चर्चमध्ये आम्ही येतो, एक संदेश ऐकतो आणि संदेश ऐकून आम्ही विसरून जातो आणि घरी जातो. आता विचार करा, आता आपण गेले 3 दिवस मीटिंग अटेंड करत आहोत. आज मला सुटल्यावर पण काही लोक भेटले आणि त्यांनी सांगितलं जी मंडळीची आवश्यकता होती, जे चर्चेसमध्ये चालू आहे त्याविषयीचा संदेश तुम्ही 2 दिवसामध्ये आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं. गेले 2 दिवस आमच्या मनाचं नवीकरण केलं, आमचे विचार बदलून गेले, आम्हाला शुद्ध होण्यासाठी प्रेरणा निर्माण झाली. म्हणजे त्या लोकांनी मन उघडलं. जेव्हा तुम्हाला वाटतं ना मला बदलायला पाहिजे, माझ्या जीवनामध्ये हे वचन लागूकरण केलं म्हणजे काय? काही गोष्टी प्रभूनं तुम्हाला प्रगट केल्या, जिथं तुम्ही चुकला, तुमची चुका देवाने तुम्हाला दाखवल्या आणि त्या चुका घेऊन तुम्ही तसंच जीवन जगत आहात. याचा अर्थ तुमचं मन तुम्ही बंद करून टाकलेलं आहे, तुम्ही बदलायचंच नाही ठरवलेलं आहे. आणि लक्षात ठेवा, देव अनुग्रह त्या लोकांवरती करतो जी आपली मन उघडतात. सगळ्यांवरती अनुग्रह करत नाहीये. आणि ज्या लोकांनी देवाचं वचन स्वीकारलं, ऐका नीट कान देऊन, अब्रामाला देवानं सांगितलं तुझा एकुलत्या एक मुलाचं मोर्या डोंगरावरती अर्पण कर. अब्रामानं ते स्वीकारलं आणि तो त्या मुलाला घेऊन डोंगरावरती गेला आणि आपला एकुलता एक मुलगा त्याने त्या वेदीवरती दिला, बांधला. काहीकडे तुमच्याकडे एकुलती एक गोष्ट आहे ज्याला तुम्ही घट्ट धरून बसला, ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे. काहीतरी असं एक पाप आहे, काहीतरी एक अशी सवय आहे, ती सवयीला तुम्ही बांधलेले आहात. पण आता तुमचं मन उघडलं जाणं गरजेचं आहे. परमेश्वराचं वचन तुमच्याकडे आलं आणि कशासाठी आलं माहिती का? तुम्ही ते स्वीकारावं आणि स्वीकारल्यावर त्याला वेदीवरती बांधावं. आता वेदी झाली हो तयार. हे जे केलं ना मी प्रीचिंग, हे उपदेश केला, जे आम्ही आराधना केली, ही वेदी तयार झाली. आता मन उघडावं आणि त्या गोष्टीला इसाकाप्रमाणे वेदीवरती देऊन टाकावं. प्रभू आता हे माझं नाही, आता तुझं आहे. परिणाम काय होतो माहिती का? इसाक वेदीवरती गेला तेव्हा इसाक होता, पण इसाकाला वेदीवरून प्रभूने सांगितलं आपला हात आवर, पाय एडका तिथं आहे. आणि त्यानं हात आवरला, सुरा बाजूला काढला. तो म्हटला आता इसाक नव्हे, याच्यापासून एक मी मोठं राष्ट्र निर्माण करणार आहे. जेव्हा एक गोष्ट वेदीवरती जाती त्यास मोठे आशीर्वाद तुमच्याकडे येतात. एक गोष्ट जी तुम्हाला प्रभूने दाखवलेली, एक गोष्ट कोणती तरी असेल, राग असेल, प्रभूने दाखवला, ते लगेच वेदीवरती जायचं. रागामुळे म्हणजे एवढे मोठे आशीर्वाद आडलेला, आजपासून रागाला सुट्टी म्हणाल का नाही? येस. म्हणून ना रागावणारच हो तुम्ही. प्रभूला राग आवडत नाही, सोडून दिला. आणि लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला हे स्वनियंत्रण येत नाही ना, तो व्यक्ती प्रभूसाठी काहीच करू शकत नाही. आम्हाला प्रभूचं काम करायचंय आणि आम्हाला ते दार ठोकायचंय. म्हणजे परमेश्वराचं वचन आतमध्ये घ्यायचं. आतमध्ये देवाचं वचन घेतल्यानंतर आमच्या मनानं ते स्वीकारलं पाहिजे. लक्षात घ्या देवाचे प्रिय लोक, जाता जाता मी तुम्हाला सांगेल, प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळेला तुम्ही जे वचन ऐकता असंच सोडून देऊ नका. जेव्हा त्या वचनाला तुम्ही प्रतिसाद द्याल, आपलं मन बदलून टाकाल, त्यास प्रभू सगळी परिस्थिती बदलून टाकेल. सगळा मनाचा खेळ आहे बरं का, मनाचा खेळ आहे. जर तुमच्या परिस्थितीला बदलायचं आहे ना, तर पहिल्यांदा तुमच्या मनानं तुम्ही पक्का निर्णय घेतला पाहिजे. मनाचा निर्णय घ्या. असा निर्णय करा नाही आता मी गेल्यावर माझे गुडघे टेकेल. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुमचं मन जे आहे ना, त्या मनाला तुम्हाला शिकवायचं आहे. नगरच्या लोकांचा प्रॉब्लेम काय माहिती का? ते स्वतः नाही प्रार्थना करणार, पण वक्त्याला प्रार्थना करायला लावणार.
वक्त आलं की दे डोकं घे प्रार्थना करून, दे डोकं घे प्रार्थना करून. आणि काय झालं माहिती का, 100 वक्त्याचे हात तुमच्या डोक्यावर ठेवून ठेवून त्या वक्त्याच्या हाताला तेल लागले आणि तुमच्या डोक्यावरचं तेल गेलं. याच्यापेक्षा वेगळं काही झालं नाही. पण जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल त्यास तुम्हाला कोणाला हात ठेवण्याची गरज नाही. तुमचं उत्तर तुमच्या समोर असणार आहे. हे तुमच्या मनानं तुम्हाला स्वीकारलं पाहिजे. हे तुमच्या मनानं तुम्हाला स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून आता आम्हाला दुसरं तिसरं काही नाही. सगळे चर्चेस कसे का असेना, पण गॉड चर्च असं असलं पाहिजे ना, या लोकांनी मनानं सगळ्यांनी वचन स्वीकारलं आणि सगळे एकमेकाला बोलताना ते असं नाही म्हणत चला आता ते अमके अमके वक्ते येतील आणि मग आपण प्रार्थनेला जाऊन मग मिरॅकल घडतील. लक्षात ठेवा, चर्च स्वतः मिरॅकल अनुभवणारं आणि करणारं चर्च असलं पाहिजे. त्याच्यामध्ये दुसरा तिसरा नाही. मी तर म्हणतो सगळ्यात मोठा मिरॅकल तुम्ही आहात. सगळ्यात मोठं मिरॅकल चर्च आहे. लक्षात ठेवा. आता हे जे रिकामं दिसतंय ना, मला अजून एक मुद्दा त्याच्यात सांगायचा होता, पण जाता जाता आता एवढं सांगता येणार नाही. पण त्याच्यामध्ये म्हटलं सुवार्तेचं द्वार पण तुम्ही ठोका. लक्षात ठेवा, सुवार्ता अशी सांगा ना, एक दिवस पुन्हा कधीतरी सभा झाली ना तर या सभेत आता रिकामं आहे, पण तुम्ही एवढं द्वार ठोका, एवढी सुवार्ता सांगा की बसायला जागा नसेल. एवढे लोक देवाच्या राज्यामध्ये गॉड चर्चने आणलं पाहिजे. आणि त्या चर्चला खरी चर्च म्हटलंय. ती मंडळी खरी मंडळी. बाकीच्या मंडळ्या आहेत, परंतु देवाच्या वचनात म्हटलं तो म्हणला बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखवले पण तू सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. मंडळ्या भरपूर आहेत. अख्ख्या नगरमध्ये धक्का लागेल, जाता जाता धक्का लागेल एवढ्या मंडळ नाही का. कोणीतरी मला मागं म्हटलं नगरमध्ये एवढे पाळक आहे की ढेकळ उचललं काही पाळक आहेत, ढेकळा खाली पाळक आहेत, एवढे पाळक आहे. सगळीकडे चर्च आहेत, मोठ्या चर्च आहेत. पण हे चर्च वेगळं असलं पाहिजे. कसलं चर्च? हे चर्च मनामध्ये स्वीकारणारं, पक्क करणारं आणि त्याचं इम्प्लिमेशन करणारं. आणि एवढंच नव्हे, लागूकरण करून देवाच्या वचनाचं कार्य पुढे नेणारं चर्च असलं पाहिजे. लक्षात ठेवा, आहे तसे राहू नका, आहे तसे राहू नका. तुम्ही सैन्यासारखं उभा राहा, देवाचं सैन्य म्हणून काम करा. आणि असं काम करा की तुम्हाला पाहणारा व्यक्ती, मित्र म्हणतो तुम्हाला पाहणारा व्यक्तीचा आशीर्वादी झाला पाहिजे. पाहणारा बरं का. मी सांगलीच्या सभेमध्ये गेलो आणि सांगलीच्या सभेमध्ये प्रीचिंग करत असताना मोठे मला वाटतं आमदार तिथं आले. आणि आल्यावर त्यांना ते माझ्यातून माझा सत्कार ते करणार होते. आणि आल्या मी कुठं मिटिंगला गेले होते, नंतर पालक साहेब तुम्हाला बघितलं तरी सगळं दुःख निघून गेल्यासारखं वाटतं. तुम्हाला येताना खूप प्रश्न घेऊन आलो, पण तुम्हाला बघितलं असं वाटतं सगळे प्रश्न निघून गेले. हे चर्च असंच असणार आहे. तुम्ही कुठं गेला ना, लोकांनी तुम्हाला पाहिल्यावर सिस्टर बघितल्या हलकं झालो, ब्रदर बघितल्या हलकं झालो. मंडळी लोकांना हलकं करणारी मंडळी आहे. चर्च लोकांना हलकं करणारं चर्च आहे. आणि तुम्ही हलके असा डायलॉग मारायचा, मला हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका आम्हाला. ह्या नगरमधल्या लोकांना तुम्ही सांगा आमच्या चर्चला हलक्यात घेऊ नका. म्हणा तर आधी म्हणा, आमच्या चर्चला हलक्यात घेऊ नका. नुसतं हलक्यात नाही, आमच्या म्हणा, आमच्या चर्चला हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका. हलक्यात घेऊ नका. का हो, आम्ही स्वीकारणारे लोक आहोत. जे नाकारतात त्यांच्याकडे आशीर्वाद नाही, स्वीकारणाऱ्यांकडे आशीर्वाद आहे. स्वीकारणाऱ्यांकडे आशीर्वाद आहे. आणि मग तो काय म्हणतो माहिती का, मुठभर लोक जगाची उलथापालत करतील. अहो कुठे नगरमध्ये अडकून पडला, या गॉड चर्चला देव जगामध्ये अपलिफ्ट करणारे, उलथापालत करणारे चर्च असेल. केव्हा देवाचं वचन स्वीकारलं, रिजेक्ट करू नका. जसं आहे तसं स्वीकारायचं बस. काय आम्हाला लोकांचं घेणं देणं आहे. लोक म्हणतील वेडे तर वेडे. गाणं गातो ना मी, दिवाना दिवाना, फार सुंदर गातात, दिवाना दिवाना. मग लोकांनी दिवाना वेडच म्हटलं पाहिजे ना. शहाणं म्हटलं तर उपयोग काय. सेवा करताना वेड्यासारखी सेवा करा, प्रार्थना करताना वेड्यासारखी प्रार्थना करा, आराधना करताना पण शहाण्यासारखे डोळे उघडे ठेवून इकडं तिकडं माकडावने बघत करू नका. नाही का, ते माकडं बघतात तिकडं. विश्वासणारे लोक बघत नाही. विश्वासणारे नाही, ती सारा माकड होती म्हणून तिच्या नवऱ्याला तिने बघितलं. आम्ही आराधना करताना प्रार्थना करताना माकडासारखी नाही, दाविदासारखं बेभान होऊन ओठाचं फळ स्तुतीचा यज्ञ
आणि अंतकरण उघडून मन उघडून देवाला प्रार्थना सादर करा. माझी या चर्चसाठी प्रार्थना हीच असेल की देवा हे चर्च तुझ्या गौरवात न गौरवाकडे घेऊन जा. एवढं वाढव, एवढं वाढव, एवढं वाढव, एवढं वाढव. यातला एक व्यक्ती 1000ला जिंकणार असू दे, यातल्या 2 व्यक्ती 10,000ला जिंकणारे असू दे, यातला एक व्यक्ती पर्वत हलवणारा असू दे, यातल्या एक व्यक्तीचा विश्वास डोंगर ढळवणारा असू दे. अशा प्रकारची माझी प्रार्थना असेल. आणि गॉड चर्च तुम्ही आहे तसं राहू नका, तुम्ही याच्यापेक्षा वेगळं बना. प्रभू आल्यावर त्यानं शोधलं पाहिजे. मी तर म्हणतो इथं लोकांना देवाने सांगितलं पाहिजे तिथं जा. आमच्या चर्चमध्ये बाहेरून लोक येतात, मुंबई, पुणा आणि मागं तर इंग्लंडवरून एक बहीण आली खास चर्च अटेंड करायला इंग्लंडमधनं. तिला लेकर होत नव्हते, ती म्हटली नाही तिकीट काढून आली. ती म्हटली ॲटलिस्ट मी एकदा त्या चर्चला भेट देईल, त्यानंतर प्रभू मला लेकरू देईल. आणि त्या विश्वासानं इंग्लंडवरून ती आली. मग केनियावरून एक आली होती की ती म्हटली नाही आम्हाला तिथं जायचं आहे, प्रभूनं सांगितलंय. मोठ्या मोठ्या प्रश्नातनं देवानं बाहेर काढलं. केनियावरून ती आली, चर्च अटेंड केलं आणि गेल्यावर त्यांनी साक्ष सांगितल्या जसं आम्ही तुमच्याकडे आलो तसं देवानं आमच्या जीवनात आशीर्वाद मोकळे केलेले आहेत. हे चर्च तसंच बनलं पाहिजे, हे चर्च तसंच बनलं पाहिजे. प्रभूची इच्छा तुमच्यासाठी तीच आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, दार ठोका आणि उघडा. ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. आता काय ठोकायचं त्या फक्त 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. माझं कुठल्याही चर्चमध्ये गेल्यावर कधीच पूर्ण होत नाही, पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो जेवढं आहे तेवढं ठोका. आणि ते ठोकल्यावर तुम्हाला एवढं मिळेल की कुठे ठेवा हा प्रश्न पडेल. आणि म्हणून ठोकत राहा, प्रभू तुमच्यासाठी उघडेल. हे बाब तुम्हाला आशीर्वाद देतो. प्रार्थना करू आपण या क्षणाला. आपले डोळे बंद करूया. देवासमोर नतमस्तक होऊया. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. हा समय आपलं मनाचं द्वार उघडण्याचा समय आहे. आज तुम्हाला वाटतं का ठोकावं? ठोका तुमच्यासाठी उघडलं जाईल. ठोका तुमच्यासाठी उघडलं जाईल. आता इकडे तिकडे लक्ष देऊ नका, विचलित होऊ नका. आज तुम्ही काहीतरी ठोकणार आहात. अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यासाठी तुम्हाला ठोकावंसं वाटतं? काही आशीर्वादासाठी तुम्ही अनेक दिवस अनेक वर्ष प्रार्थना केली असेल, पण आता ठोकणार आहात. ठोका. आपलं कन्न, आपला आक्रोश देवापर्यंत जाऊ द्या. वांसपणा घेऊन हन्ना बाहेर पडणार नाही. हन्ना रडत रडत परमेश्वराच्या मंदिरामध्ये आली, पण आपलं मन तिने उघडलं. अनेक शब्दात वारी ती येत होती, परंतु तिची सवत तिला डिवचत होती. तिला म्हणत होती की तुझ्याकडं लेकर नाही. आणि तिने आपलं मन उघडलं. देवाला सांगितलं, देवा माझी सवत मला चिडवत आहे, डिवचत आहे. इवन याजक तिला म्हटलं, बाई मद्यपान केलं का? दारू प्यालीस का? ती म्हटली, महाराज मद्यपान केलं नाही, मी परमेश्वरासमोर व्यथित झाली. माझं मन देवासमोर उघडलं. आज दुपारी किती लोक आपलं मन देवासमोर उघडं करत आहे. स्वर्गातला देव आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आम्हाला कठीण वाटल्या तो सहजपणे करणारा देव आहे. सहजपणे करणारा देव आहे. प्रार्थनेचे योद्धे बना. प्रार्थनेचे योद्धे बना. चर्चसाठी रात्रंदिवस प्रार्थना करा. चर्च देव तुम्हाला सांगत आहे, प्रार्थनेनं तुम्ही मोठे मोठे बुरुज पाडणार आहात. रात्रंदिवस प्रार्थना करा यासाठी की बुरुज कोसळून पडावेत. एक चैतन्य ज्याची गरज आहे या शहराला, ते तुम्ही प्रार्थना कराल आणि तो पवित्र आत्म्याचा मूळ, पवित्र आत्म्याचं फिरणं, पवित्र आत्म्याचं वाहनं, ते आत्म्याचा अभिषेक आणि तो म्हणतो रात्रंदिवसाच्या प्रार्थनेनं या शहराच्या भोवतीच्या असणारे तट गळून पडतील आणि लोक ख्रिस्ताकडे वळतील. प्रेमळ देवा, आज या दुपारच्या समयी आम्ही मंडळी समवेत तुझ्या समोर येतो. ठोका तुमच्यासाठी उघडलं जाईल. आज आम्हाला कळलं का उघडत नाही, कारण आम्ही ठोकत नाही. आम्ही मागितलं, आम्ही शोधलं, पण आम्ही ठोकलं नाही. प्रभूजी, पण ठोकणं किती गरजेचं आहे. काही उत्तर मिळत नाही, आम्हाला ठोकावं लागतं याचं ज्ञान तो मला दिलं. या मंडळीसाठी मी ठोकतो प्रभूजी. तुझा याजक या नात्यानं
तुझा सेवक या नात्यानं या मंडळीसाठी दार ठोकतो प्रभूजी. त्यांना स्वतःचं असं एक चर्च असावं याच्यासाठी आम्ही एका दिलाचे एका चित्ताचे येऊन ठोकत आहोत माझ्या देवा. आर्थिक पुरवठा कर देवा, लोक पाठव देवा. मी या मंडळीसाठी प्रार्थना करतो, दार ठोकतो प्रभूजी. इथून सेवक तयार कर, स्वार्थिक तयार कर माझ्या देवा. दार ठोकतो माझ्या देवा. एकही व्यक्ती साधारण व्यक्ती नव्हे, हलक्यातली व्यक्ती नव्हे, तर देवा सैन्यासारखं त्यानं उभं कर. ही माझी प्रार्थना असेल देवा. यातले तरुण योद्ध्यासारखे दाविदासारखे बनवू दे माझ्या देवा. यातले वर्षिपर दाविदासारखे वर्षिपर बनव माझ्या देवा. यातले प्रार्थना करणारे योद्धे आणि प्रभू असे मध्यस्थ मोशे सारखे मध्यस्थ बनव, दानियेला सारखे मध्यस्थ बनव. जसा मोशे देवासमोर पालथा पडून प्रार्थना करतो आणि म्हणतो यांचं नाव नाही तर माझं नाव काढून टाक, असे प्रार्थनेचे योद्धे या मंडळीत बनवते बा. स्वतःसाठी जगणारे नव्हे, तर देवा तुझ्या राज्यासाठी जगणारे लोक या मंडळीतनं तयार कर. तुझ्या दासाला तुझ्या स्वाधीन करतो प्रभूजी. सेवा करत असताना या मंडळीचं आणि नेतृत्व करत असताना अनेक अरुण हुरासारखे सेवक त्यांच्या बरोबर राहू दे. उचलून धरणारे, पुढे जाणारे, सेवकाला अपलिफ्ट करणारे अशा प्रकारचे लोक बनव माझ्या देवा. तुझ्या सेवकाला शक्ती पुरव, ताकद पुरव आणि सर्व त्यांच्या गरजा पूर्ण कर. आणि या मंडळीचं नेतृत्व करत असताना सगळ्यांपेक्षा वेगळं नेतृत्व दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, येशूच्या नावात मागतो म्हणतो आहे. आमेन.